नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी निघाली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षा रक्षकाची पदभरती निघालेली आहे. 2026 साठी 100 सुरक्षा रक्षक इथं भरले जाणार आहे, जे की रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्याकरता आहे. मित्रांनो, त्याचा GR आलेला आहे. 2026 चा लेटेस्ट असा GR आहे 12 जून 2026 चा. त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. कोणत्या ठिकाणी पदे भरल्या जातील, पगार काय असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, हा जो GR आलेला आहे कोकण कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी येथील लोहमार्ग पोलीस ठाण्याकरिता शासनाने मंजुरी दिलेल्या पोलीस अंमलदार यांच्या रिक्त पदाची भरती व प्रशिक्षण होऊन मनुष्यबळ उपलब्ध होईलपर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून बाह्य यंत्रणेकडून एकूण 100 सुरक्षारक्षक घेण्यास मंजुरी देण्याबाबतचा हा GR आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून गृह विभागाकडनं. ओके, तारीख दिलेली आहे 12 जून 2026 चा असा लेटेस्ट असा हा GR आहे. यामध्ये जर बघायला गेलं तर प्रस्तावना दिलेली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे निर्मितीकरिता शासनाने मान्यता दिलेल्या आहे. महाराष्ट्रातील कोकण रेल्वेमध्ये हद्द मदुरे स्थानकापर्यंत असून सदर रेल्वे मार्गावर पनवेल रेल्वे स्थानक ते रोहा रेल्वे स्थानकादरम्यान एकूण 6 रेल्वे स्थानके असून ती पनवेल रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत आहेत. रोहा रेल्वे स्थानक ते राजापूर रोड रेल्वे स्थानकादरम्यान एकूण 27 रेल्वे स्थानके असून ती रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये या मार्गावर दररोज 70 रेल्वे प्रवासी ट्रेन व 40 मालवाहू ट्रेन धावत आहे. आता सदर परिसरातून नोकरी, उद्योग, व्यवहार त्यानंतर या या कारणाने मुंबई महानगर विभागात नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोकण क्षेत्रामध्ये वाढते शहरीकरण, उद्योगधंदे, पर्यटन तयार होणारे नवीन हवाईतळ, रेल्वे टर्मिनल्समुळे व पारंपरिकरित्या कोकणातील जनतेची मुंबई व आजूबाजूच्या शहरासोबत असलेले संबंध यामुळे या क्षेत्रामध्ये धावणारी रेल्वेची संख्या सतत वाढत आहे. आता नियोजित रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हद्द रोहा रेल्वे स्थानक ते राजापूर रोड रेल्वे स्थानकापर्यंत असून त्या दरम्यान एकूण 37 रेल्वे स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या तुलनेत सदरचे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे सुरू करण्याकरिता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळे सुरक्षा रक्षक उपलब्ध करून दिल्यास रत्नागिरी लोहमार्ग ठाणे कार्यरत करणे सुलभ होईल असे तर सांगण्यात आलेलं आहे. आता याकरिता पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांनी शासनाने मंजुरी दिलेल्या पोलीस अंमलदारांच्या रिक्त पदांची भरती व प्रशिक्षण उपलब्ध होईपर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 100 सुरक्षा रक्षक मंजूर होण्याची विनंती केलेली होती. ओके, किती 100 सुरक्षा रक्षकांची मंजुरीसाठी त्यांनी विनंती केलेली होती. ओके, जोपर्यंत पोलीस अंमलदार व पोलीस शिपाईचे प्रशिक्षण पूर्ण होऊन त्यांना परमनंट पदावर घेत नाही तोपर्यंत. ओके, सदर विनंतीस अनुसरून कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी येथील लोहमार्ग पोलीस ठाण्याकरिता शासनाने मंजुरी दिलेल्या पोलीस अंमलदार यांच्या रिक्त पदांची भरती व प्रशिक्षण होऊन मनुष्यबळ उपलब्ध होईपर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ एकूण 100 सुरक्षा रक्षक 2 वर्ष अथवा नियमित मनुष्यबळ उपलब्ध होईल जे आधी होईल इतक्या कालावधीकरिता घेण्यास मंजुरी देण्याची वित्त विभागाने गठीत केलेल्या उपसमितीच्या शिफारशीमध्ये अनुसरण मान्यता देण्याची बाब विचारधारणा होती. म्हणजे त्यांनी काय सांगितलेले आहे, जोपर्यंत परमनंट पोलीस शिपाईचे पद भरले जात नाही म्हणजे व त्यांची ट्रेनिंग वगैरे पूर्ण होऊन ती येत नाही तोपर्यंत 2 वर्षासाठी किंवा जोपर्यंत ते परमनंट भरले जात नाही तोपर्यंत ही भरती घेण्यात येणार आहे. आता यामध्ये दिलेला शासन निर्णय
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी येथील लोहमार्ग पोलीस ठाण्याकरिता शासनाने मंजुरी दिलेल्या पोलीस अंमलदार यांची रिक्त पदांची भरती प्रशिक्षण होऊन मनुष्यबळ उपलब्ध होईपर्यंत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून एकूण 100 सुरक्षारक्षक दिनांक 12 जून 2026 पासून 2 वर्ष अथवा नियमित मनुष्यबळ उपलब्ध होईल जे आधी होईल इतक्या कालावधीकरिता घेण्यास या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्याचा प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी आता, जे की पोलीस अंमलदार यांचे रिक्त पद प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत किंवा 2 वर्षाच्या कालावधीकरिता 100 सुरक्षा रक्षणासाठी मंजुरी भेटलेली आहे. जे की 12 जून 2026 पासून तर 2 वर्षापर्यंत आपलं राहणार आहे कमीत कमी. ओके. जोपर्यंत ते पोलीस शिपाई व अंमलदारची पदं भरली जातील तोपर्यंत. इथं 12 जूनपासून सुरुवात झालेली आहे. आता सदर मान्यता वित्त विभागाने गठीत केलेल्या उपसमितीच्या 14/5/2026 रोजीच्या शिफारसीत अनुसरून देण्यात येत आहे. या बाबीकरिता येणारा खर्च क्रमांक रेल्वे पोलीस अनिवार्य या अंतर्गत 10 गटांतरित सेवा या लेखा शीर्षकातून चालू आर्थिक वर्षातून मंजूर अनुदानातून खर्च करण्यात यावा. याकरिता पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून तसेच अधीनस्थ वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहरण संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. आता तुम्हाला समजलेले असेल की 12 जून 2026 पासून पदभरती चालू झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल सर अप्लाय कसं करायचं, सगळं आम्हाला समजलं. तर अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, यांचं जे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळचे आहे इथं आपल्याला स्वतः जाऊन भेटायचं आहे. याचं ऑफिस मुंबईमध्ये पण असेल, रत्नागिरीमध्ये असेल. मुंबईला याचं सगळ्यात मोठं ऑफिस आहे. तिथं जाऊन तुम्ही जर भेटले की मला रत्नागिरीसाठी अशा पदासाठी अप्लाय करा, सुरक्षासाठी अप्लाय करायचं आहे, तर तिथूनच तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे यांच्या MSF मार्फतच. ओके. MSF ऑफिसमध्ये जाऊन आपण स्वतः जाऊन भेटा आणि त्यांना इथं सांगा मला अशा पदासाठी अप्लाय करायचं आहे, आपण कुठून आहात काय, तिथून सिलेक्शन प्रोसेस केलं जाईल. ओके. तर तुम्हाला स्वतः तिथे जाऊन भेटावं लागेल, तेव्हा तुमचं सिलेक्शन होईल. ओके. याची कोणती ऑनलाईन अपडेट वगैरे येणार नाही. MSF ऑफिसमध्ये जाऊन आपलं सिलेक्शन करून घ्या. ज्यांना कोणाला जॉबची गरज असेल त्यांनी तिथे जाऊन भेटा. ओके. तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट्स वगैरे असेल किंवा आवडला असेल तर लाईक करा. डाऊट्स असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर मी टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta ID, Facebook IDची. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदाच सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकनला प्रेस करायचे आहे. असेच तुमच्याकडे नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.